काठोड एमपीएससी अकॅडमी नांदेड ब्रँच. आज आपण काय घेणार आहोत सप्टेंबरच्या मंथमध्ये 2020 ची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाम मधले 15 क्वेश्चन्स आपण जनरल सायन्सचे त्याचं डिटेल अनालिसिस घेणार आहोत. आपलं हे पीवायक्यू सिरीजचं म्हणजे आज 2020चं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस चालणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणजे कसं आहे हे म्हणजे हे व्हिडिओ पाहण्यापेक्षा पाहण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं काठोड एमपीएससी अकॅडमीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती जाऊन याच्या अगोदर सिरीज पाहून घ्यायची म्हणजे तुम्हाला कळेल की व्यवस्थित कशा प्रकारे अभ्यास करायचा असते की जनरल सायन्स मध्ये कुठून कशी सुरुवात करायची कुठून केल्यानं व्यवस्थित मग तुमची लिंक लागेल. मग अधून मधून बघण्यापेक्षा तुम्ही काय करायचं स्टार्टिंग पासून प्लेलिस्ट करून पूर्ण व्हिडिओज पाहत राहायचे. आपण 2024 पासून घेतलेले आहेत आणि त्यातल्या त्यात कंबाईन ग्रुप च्या एक्झामच्या रिलेव्हंट आपण ही सिरीज सुरू केलेली आहे अगोदर. आपले एक्झाम आता जवळ येत आहेत. तर सगळ्यात महत्वाचं कसं असं सांगते आपल्याला वाटतं की म्हणजे PYQ जसं तसं येत असतात का एक्झामला किंवा कशा प्रकारे आपल्याला याच्यातून नॉलेज भेटेल. खरंच सांगते मी तुम्हाला आजचा जे पेपर आहे जे झालेली एक्झाम आहे कधी झाली होती 2020 ला त्यातले तुम्हाला सांगते मी 3 ते 4 क्वेश्चन्स ॲज इट इज एक राज्यसेवेला रिपीट पडलेलं आहे. ग्रुप सी मेनची जी एक्झाम झाली होती त्याची आहे आणि 22 लाच राज्यसेवेचे 22 ला मेन्सला आणि 2023 ची मी आपण म्हणून तर सांगत आहे 30 एप्रिल तर 23 ला जी एक्झाम झाली होती कंबाईनचा जो पेपर होता त्याच्यामध्ये आजचा आजच्या पेपर मधला जसंच तसं क्वेश्चन केमिस्ट्रीचा पडलेला आहे. म्हणून आपण एवढे मोठे बलकीचे बलकी पुस्तकं वाचतो. मान्य आहे मला की पुस्तकाचं रीडिंग करावंच लागणार आहे. बट त्यातल्या त्यात जर 15 पैकी अशा सीरीज मधून तुमचे क्वेश्चन 2 ते 3 येत असेल तर किती भेटायचे आहे मग? त्यांना पण व्यवस्थितपणे पाहून घ्यायला हवं. चला तर पाहूया आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. हे तर सगळ्यांना माहिती झालेलं असेल, की आता सांगण्याची गरज नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, की इम्पोर्टन्स ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयर पेपर्स. पाहूया आपण स्टार्टिंग आता करूया आपण क्वेश्चन पासून. पहा क्वेश्चन आता आपलं सुरू होत आहे. 15 क्वेश्चन्स आहे. त्यातला पहिला क्वेश्चन पाहूया. पाहूया पहिला क्वेश्चन काय म्हणतो? पृथ्वीवरून पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? कोणती पद्धत वापरतात? हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आता पहा हा क्वेश्चन कशाचे रिलेव्हंट आहे? ताऱ्यांबद्दल आहे. म्हणजे कशाचे रिलेव्हंट आहे? फिजिक्सच्या सब्जेक्टशी रिलेव्हंट आहे सॉरी. फिजिक्स बद्दल आहे हा क्वेश्चन. त्यातल्या त्या स्पेस मधला क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. इंग्लिशमध्ये पहा आज क्वेश्चन. Which method is used to determine the distance of different stars from the earth? स्टारचं अर्थपासून जे डिस्टन्स असते ते मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतो हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता बघा हा क्वेश्चन थोडंसं कधी आपल्याला अवघड जात असेल किंवा काही खूप जणांना माहिती नसेल तर लक्षात ठेवा आपल्याला एनी हाऊ क्वेश्चन कशाही प्रकारे सॉल्व्ह करायचं असेल तर आपण कोणत्या क्वेश्चन म्हणजे कोणत्या पर्यायाला प्रेफरन्स दिलं पाहिजे हे पण आपण सांगणार आहोत. पहा हे आता माझ्यासाठी असं सपोज करूया की हा आपल्यासाठी कम्प्लिटली अननोन आहे तर कसं टॅकल करायचं. तर पहा पहिला ऑप्शन बघा ग्रॅव्हिटेशनल मेथड, दुसरं दिलं पॅरलॅक्स मेथड, तिसरं दिलं पॅरलल मेथड, डायरेक्ट मेथड. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय तर लक्षात ठेवा इथे नाव दिलं बघा पॅरलॅक्स मेथड, इथे दिलेलं आहे पॅरलल मेथड. ते काहीतरी तुम्हाला क्लूज भेटतात की काय या दोघांपैकी काय असणार आहे तुमचं आन्सर असणार आहे. जसं की बघा पॅरलल मेथड पण दिलं आणि फिजिक्स मेथड पण दिलं. तर मग लक्षात ठेवायचं जर काहीच जर येत नसेल तुम्हाला कशाही प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर कोणाला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागेल या दोन्हीपैकी आन्सर टिक करायचं. तर आता बघा तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे की पॅरलॅक्स मेथड नुसार आपण काय करतो डिस्टन्स ऑफ डिफरंट स्टार फ्रॉम दी अर्थ जे मेजरमेंट करतो ती कोणती मेथड आहे तर पॅरलॅक्स मेथड आहे. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात आपण खगोलीय पराशर पद्धत म्हणतो. काय म्हणतो आपण खगोलीय पराशर पद्धत म्हणतो. तर लक्षात ठेवा हा क्वेश्चन कधी पडलेला आहे सप्टेंबर 2020 आणि त्यातला तिथे एक्झाम कोणती होती ग्रुप बी प्रिलिम्स ही एक्झाम होती सगळ्यात महत्वाचं. आता पहा क्वेश्चन कसं आज केलं होतं हाच क्वेश्चन राज्यसेवा कधीची एक्झाम राज्यसेवा प्रिलिम्स 2022 ला ऍज इट इज अशाच प्रकारचा क्वेश्चन त्यांनी
डायरेक्ट या मेथडनुसार विचारलेलं आहे. ते राज्यसेवेची एक्झाम आणि याच्यामध्ये काय फरक असतो? तिथे 2 मार्काला 1 क्वेशन असतो आणि इथे 1 मार्काला 1 क्वेशन असतो. पहा, हाच क्वेशन 2020च्या एक्झाम पासून कुठे आलेला आहे क्वेशन तुमच्या? 2022ला क्वेशन फ्रेम होत असेल तर विचार करा, पैकीचं किती इम्पोर्टन्स आहे. आपण म्हणतो ना फक्त आणि फक्त आपल्या कंबाईनचंच नसेल, तर दुसरे पण क्वेशन्स दुसऱ्या पण क्वेशन पेपरला या एक्झाम मधून आपल्याला क्वेशन आयोगाची जी एम-पी-एस-सीची एक्झाम वेगवेगळे कंडक्ट करतो, त्याच्यामध्ये क्वेशन येऊ शकतो. ते सांगायचंय मला इथं. तिथं काय विचारलं होतं बघा, जसं इथे डिस्टन्स ऑफ डिफरंट स्टार फ्रॉम द अर्थ दिलं होतं. तिथे काय विचारलं होतं? व्हिच मेथड इस यूज्ड टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ काय विचारलं होतं पहा? डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड प्लॅनेट. तिथं असं विचारलं होतं क्वेशन. अर्थ अँड प्लॅनेटचं क्वेशन त्यांनी आस्क केलेलं होतं. तर त्याचं आन्सर पण काय दिलेलं होतं त्यांनी? पॅरलेक्स मेथड दिलेलं होतं. तर समजलं? म्हणजे जसं तसं न विचारता इथं स्टार्सचं जे किती आयोगाने काय घेतलं होतं तुमचं? प्लॅनेट घेतलं होतं. तर लक्षात ठेवायचं कधी पण म्हणजे एखादे तारे असतात किंवा एखादं ग्रह असतात, त्यांचं अंतर आपल्या पृथ्वीपासून किती दूर आहे डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो? पॅरलेक्स मेथड ही वापरत असतो. समजलं असेल? हा क्वेशन होता फिजिक्सचा पहिला क्वेशन. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेशनकडे डायव्हर्ट होऊया. आता पहा दुसरा क्वेशन आलेला आहे. आपण पहा क्वेशन क्वेशन किती म्हणजे अगोदरच्या एक्झामला कशा प्रकारचे क्वेशन आस्क करत होतं ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता बघा नेक्स्ट क्वेशन की सोलार सेलचे म्हणजे सौर घट कार्य डॅशवर आधारित आहे. इंग्लिशमध्ये पहा वर्किंग ऑफ ए सोलार सेल इज बेस्ड ऑन डॅश हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता पहा त्यावेळेस सोलार सेल असते. प्लस काय म्हणतो मराठीमध्ये सौर गट किंवा सोलार सेल म्हणतो आपण. सोलार सेल काय करतात? वरची जी फोटॉन्स लाईट असते म्हणजे फोटॉन्स म्हणजे काय सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करत जाते? लाईट एनर्जी मध्ये करत असते. म्हणून तर आपण आपल्या घरावरती सोलार सेलचं लावत आहोत ना. इलेक्ट्रिसिटी सोलार सेल आता प्रत्येक जण वापरण्याचा आपल्या देशाने काय केलेलं आहे? म्हणजे एक मोहीम केलेली आहे. हर घर सौर योजना म्हणतात ना तसं. तर लक्षात ठेवा हे सोलार सेल म्हणजे ज्यावेळेस सोलार हा नाव येते, त्यावेळेस तुम्हाला एक लक्षातच आलं पाहिजे तिथं काय येते? फोटॉन येते. काय येतात? फोटॉन येतात. लक्षात ठेवा. सोलार वर्ड आले की ते ध्यानात ठेवायचं तुम्हाला तिथं काय आलं पाहिजे? फोटॉन. मग म्हणून याचं वर्किंग सोलार सेल इज बेस्ड ऑन फोटोव्होल्टिक इफेक्ट. कशावरती डिपेंड असणार आहे? फोटोव्होल्टिक इफेक्ट डिपेंड असणार आहे. म्हणजे इथं काय असते फोटोव्होल्टिक इफेक्टमध्ये सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असते? तुमच्या लाईट एनर्जीमध्ये होत असते. दॅट दॅट ऑकर ड्यू टू दी फोटोव्होल्टिक इफेक्टमुळे होत असतो हे काही. समजलं? तर लक्षात ठेवायचं आता या सोलार सेलवरती म्हणजे 23 सी असो, 24 ची ग्रुप सी, ग्रुप बी प्रत्येक वेळेस एक ना एक क्वेशन कन्व्हर्जन ऑफ एनर्जी वरती असते. किंवा फोटो म्हणजे याच्यावरतीच सोलार सेलचं फंक्शनिंग काय? सोलार सेल कशावरती डिपेंड करते? याच्यावरती खूप वेळेस आता क्वेशन विचारण्याचं आयोगाचं ट्रेंड चालत आहे. तर लक्षात ठेवा. आता आपण दुसरी गोष्ट पाहूया याच्यामधलं. आपल्याला तर आन्सर कळालं. आन्सर तर कळून गेलं. आता पुढचे 3 पर्यायांचं पण म्हणजे 3 ऑप्शन रिमेनिंग आहे त्यांचा पण अभ्यास करायचा आपण. आता बघा इथे काय दिलं स्टार्क इफेक्ट. स्टार्क इफेक्ट आपण कधी करायचं? त्यावेळेस काही एखादा एटम और मॉलिक्युल्स असतात. एटम्स और मॉलिक्युल्स असतात. त्यांची स्टडी करायची म्हणजे त्यांचं इफेक्ट ह्युमनमध्ये सॉरी त्यांचं इफेक्ट आहे की नाही आपल्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये पाहायचं असते. कधी? इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस त्यांचा अभ्यास करायचा असतो, त्यावेळेस आपण कोणतं इफेक्ट पाहतो? इलेक्ट्रिक फील्ड बघा. डार्क इफेक्ट मध्ये कसं असते एखाद्या ॲटम और मॉलिक्युल्स आपल्याला अभ्यास करायचा असते कोणत्या फील्डमध्ये त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवून तो कशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतो ते पाहायचं असेल तर कशामध्ये करतो आपण डार्क इफेक्ट मध्ये पाहतो आणि तेच झिमेन इफेक्ट मध्ये कसं असतं पहा ह्युमन इफेक्ट मध्ये काय बघतो आपण असाच ॲटम्स और मॉलिक्युल्स कशामध्ये केप्ट ठेवतो आपण लक्षात ठेवा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो कशामध्ये फील्ड ठेवतो मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण कोणती इफेक्ट म्हणतो त्या इफेक्टला ह्युमन इफेक्ट म्हणतो आणि कोलंब इफेक्ट मध्ये काय पाहतो आपण कुलम इफेक्ट मध्ये कशाचा अभ्यास असते मग त्या कुलम इफेक्ट मध्ये कशाचा अभ्यास असते इंटरॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचा जो अभ्यास करत असतो कशामध्ये येते तुमचं कुलम इफेक्ट मध्ये येत असतो इंटरॅक्शन बिटवीन ठेवा इंटरॅक्शन बिटवीन positive and negative ions are studied here. समजलं?
म्हणजे आपण फक्त आणि फक्त आन्सर पण नाही, तिन्ही ऑप्शनचं आपण इथं डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे डायव्हर्ट होऊया आपण. बघा, अजून कशाबद्दल विचारलं? स्पेसवरतीच क्वेश्चन आलेला आहे. है ना? खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता? लक्षात ठेवा, हा क्वेश्चनचा आन्सर पहिल्या आन्सर नुसार आयोगाने काय दिलं होतं? ब्रह्मगुप्ता दिलं होतं. आणि नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस सेकंड आन्सर की येते त्यावेळेस हा क्वेश्चन काय झाला होता? हाय झाला होता. लक्षात ठेवायचं, एखाद्या वेळेस हाच क्वेश्चन रिपीट झाला तर पर्याय दिसले तरी आपण ब्रह्मगुप्तला काय करायचं? टीका उतरायचं. क्वेश्चन कसा होता बघा? हू वॉज द अर्लिएस्ट टू यूज अल्जेब्रा टू सॉल्व्ह एस्ट्रोनॉमिकल प्रॉब्लेम्स? तर याचा आन्सर आपल्याला नेक्स्ट टाइम आलं तर त्याचा आन्सर अगोदर काय लिहायचं आपण? ब्रह्मगुप्ता लिहायचं. समजलं? हे क्वेश्चन तसाही कसं झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. पुढचं बघूया आपण. हा क्वेश्चनची मजा सांगते तुम्हाला. हाच क्वेश्चन होता तो. बघा, कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रण, आलं धातू मिश्रण डॅश घटक असतात. आता पहा, कॉपर अलॉय अलॉय जर्मन सिल्वर कंटेन्स डॅश. कशावरती क्वेश्चन आहे? केमिस्ट्रीचे क्वेश्चनची सिरीज सुरू झालेली आहे. केमिस्ट्रीवरती क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यात तर ते सगळ्यात महत्वाचं म्हणते, अलॉय वरती नेहमी क्वेश्चन येईलच. अलॉय किंवा मेटल्स, मेटलॉइड्स, नॉन मेटल्स यांचा अभ्यास म्हटलं, त्यात सगळ्यात महत्वाचं जे मेटल्स आहे त्यांनी जे अलॉयज फॉर्मेशन केलेलं आहे ते सगळ्यांना तोंड पाठ असलेच पाहिजेत. कारण एक मार्क आपला हक्काचा इथे या टॉपिकवर नेहमी क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये पाहाल तुम्हाला कळेल. आता पहा याचा आन्सर काय आहे? कॉपर, झिंक आणि निकेल. एक खासियत नावात काय आहे? जर्मन सिल्वर. जरी हा सिल्वर असला तरी त्याच्यामध्ये या सिल्वर एजी, सिल्वर म्हणजे काय असते? एजी असते. एजी म्हणजे काय असते? म्हणजे सिल्वर असते. जरी या नावात सिल्वर असलं तरी त्याच्या मिश्रणामध्ये सिल्वर कधीच नसतो. म्हणून बघा, इथं पण एजी आहे, हे इलिमिनेट झाला. इथं पण एजी आहे, इथं हे पण इलिमिनेट झाला. आणि बघा, हे कशाचे नावातच काय? कॉपर आहे. कॉपर तर प्रत्येकामध्ये असलंच पाहिजे. आणि झिंक आणि अल्युमिनियम लक्षात ठेवा. अल्युमिनियम असतो का? नसतो. दुसरी गोष्ट पहा, जर्मन आहे बघा. नावात काय आहे? जर्मन. टी वरून नाही ठेवायचं झिंक. मन वरून म्हणजे लास्टला न यायले ना, न न वरून धारण ठेवायचं निकेल. आणि हे सगळे कशाचे अलॉय आहेत? कॉपरचे अलॉय आहेत. कशाचे अलॉय आहेत? म्हणजे अलॉय आहेत कॉपरचे. सो दॅट्स वाय याचा फॉर्म्युला काय ते म्हणजे त्या मिश्रणामध्ये कोणते कोणते कंटेंट असते? कॉपर असते, झिंक असते, निकेल असते. नावात ध्यानात ठेवायचं पुढच्या वेळेस. जर्मन सिल्वर, सिल्वर नावात असून सुद्धा त्याच्यामध्ये एजी नसतो. हे ध्यानात ठेवा. आणि दुसरी गोष्ट ट्रिक नुसार जर्मन जी वरून काय ते झिंक येते आणि एन वरून काय ते निकेल येते आणि कंपल्सरी कशाचे अलॉय आहेत? कॉपरचे. सो दॅट्स कॉपर तर पहिले येणारच आहे. आता पहा त्या क्वेश्चनची मजा. मी म्हणतच आहे ना, पीवायक्यू म्हणजे फक्त बघा, हे आपल्याला क्वेश्चन आलं, आन्सर आलं, सोडून द्यायचं असते का? नसते. त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस म्हणजे कसं असते पहा, त्याची मजा. हे एक्झाम कधीची आहे? अजून सांगतो तुम्हाला, ही एक्झाम कधीची आहे? सप्टेंबर 2020 ची एक्झाम आहे. आला हा क्वेश्चन. हाच क्वेश्चन तुम्हाला सांगते कधी आलं? 30 एप्रिल 30 एप्रिल 2023. हे दोन्ही पण एक्झाम कोणते आहेत? ग्रुप बी प्रिलिम्स. मला हे सांगायचं 2020 चा जसं तसा क्वेश्चन 23 चा पडत असेल तर मग पीवायक्यू किंवा प्रिव्हियस इयर पेपर्स का नाही पाहायचं? हेच क्वेश्चन असे जसंच तसं येत असेल तर एवढ्या मोठ्याच्या मोठ्या पुस्तकं वाचायला तर आपण खरं आहे आपण सगळ्यात मला तिथं वाचून रीडिंग करावंच लागणार आहे सगळ्यांना. बट हे महत्वाचं आहे, याच्यातून जसं तसे क्वेश्चन येते पहिल्यांदा हे करायला पाहिजे. म्हणून हे पीवायक्यू सिरीज व्यवस्थितपणे म्हणजे पाहत जा आणि त्याचा अभ्यास करत जा. आता पहा तुम्हाला दाखवून दिले सेम ॲज इट इज. ज्यावेळी तुम्ही 23 चा पेपर पाहणार 23 चा पाहिल्यानंतर लगेच या सीरीज कडे आलं तर तुम्हाला कळून जाईल की हे क्वेश्चन कशा प्रकारे जसं जसं विचारलेलं आहे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय विचारले पहा. स्फटिक सारख्या पदार्थांना काय असते? निश्चित भौमितिक रचना असते, निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, दिशानुवृत्ती गुणधर्म असतात. हाच क्वेश्चन इंग्लिश मध्ये पाहूया. एक क्रिस्टलाइन सॉलिड, कशावरती क्वेश्चन आला? सॉलिड. आणि त्यातला टाईप विचारलं. क्रिस्टलाइन सॉलिड हॅज डिफरंट जॉमेट्री, खरंच असते त्याला. नेक्स्ट बघा, शार्प यम मेल्टिंग पॉइंट असतो त्याला. आणि काय असते? अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी, हे पण त्यांना असते. म्हणून अशा प्रकारच्या क्वेश्चनला काय घ्यायचं? ऑल ऑफ द अबोव्ह म्हणजे काय असणारे पर्याय करेक्ट असणार आहे. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. लक्षात ठेवा, हे क्वेश्चन पण कशाच आहे? सेमचा क्वेश्चन आहे.
त्यातल्या त्यात बघा कशावरती विचारलं? सॉलिड वरती विचारलं. सॉलिडचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक क्रिस्टलाईन सॉलिड असतं आणि दुसरा वाला कोणता असतो? अमॉर्फस सॉलिड असतो. कोणता असतो? अमॉर्फस सॉलिड असतो. आता दोघांमध्ये फरक असणारच ना ऑब्व्हियसली. काय फरक असणार आहे? पाहून घ्यायचं आपल्याला बघा. त्याच्यामध्ये अमरफो सॉलिड आणि क्रिस्टलाईन सॉलिड. इथं डेफिनेट जिओमेट्री असते, तर इथं डेफिनेट शेप वगैरे असते का? इरेग्युलर शेप वगैरे असते. याचं काय असते? इरेग्युलर शेप अँड साईज असते. कोणाला? अमॉर्फस सॉलिडला. आपण कशाबद्दल पाहत आहोत? अमॉर्फस सॉलिड बद्दल. इरेग्युलर शेप अँड साईज असते. लक्षात ठेवा, त्या क्रिस्टलाईन सॉलिड मध्ये बघा आपल्या घरातले 2 एक्झाम्पल घ्यायचे. जसं की बघा क्रिस्टलाईन म्हणजे काय? मीठ आहे. मिठाचे कसे क्रिस्टल फॉर्म मध्ये तो दिसतो. दुसरी गोष्ट आपल्या घरात पीठ असतो, पीठ गव्हाचं पीठ असो, ज्वारीचं पीठ असो. ते कसं असते वेगळं त्याच्यात स्फटिकचं वगैरे रचना असते का? शेप असते का? असं स्पेशल असते. तर तो कोणता असतो सॉलिड? अमॉर्फस सॉलिड असतो. आपल्या घरातलेच एक्झाम्पल बघायचे. म्हणून ध्यान ठेवा, क्रिस्टलाईन सॉलिडला कसं असतो? डेफिनाइट जिओमेट्री असते. अमॉर्फस सॉलिडला इरेग्युलर शेप अँड साइज त्यांची डेफिनाइट जिओमेट्री असते का? नाही असते. आता पहा यांना शार्प मेल्टिंग पॉइंट असते, यांना लो कसं असते? लो मेल्टिंग पॉइंट असते. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पहा, इथे अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी कोण दाखवतात? क्रिस्टलाईन फॉर्म दाखवतात. तर हे कसे दाखवतात? आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवतात. कसे दाखवतात? आयसोट्रॉपिक ट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवतात. टॉपिक प्रॉपर्टी दाखवतात. आता पहा, 2021च्या पेपरला काहीतरी विचारलं होतं, म्हणजे कार्बन वरती क्वेश्चन आलं होतं. कार्बनचे डिटेल विचारलं. आता यावेळेस काय सॉलिड वरती विचारलं आणि ते पण क्रिस्टलाईन सॉलिडची कॅरेक्टरिस्टिक विचारलेलं आहे. लक्षात ठेवा म्हणजे कशा प्रकारे एक अलॉय वरती क्वेश्चन आलं, एक क्रिस्टलाईन सॉलिड सॉलिडच्या टाइप वरती क्वेश्चन आलं. आता नेक्स्ट पाहूया केमिस्ट्रीचा क्वेश्चन कशावरती. पहा, भोसले प्रमाणे, भोसले सायंटिस्टचं नाव आहे. आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना घनाच्या आधारावर आहे. in English मध्ये पहा. According to Mosley, the basis for the periodic arrangement of element is on which basis त्यांनी केलेलं होतं. मुस्लिनी जे केलेलं होतं त्यांना काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियोडिक टेबल. काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल म्हणतो. लक्षात ठेवा, त्या मुस्लिमनी मॉडर्न काय म्हणतो त्यांनी काय म्हटले होते? मेंडेलिवने पण डिस्कव्हरी केली होती. त्याच्यापूर्वी पण अनेक शास्त्रांनी काय केलं होतं? म्हणजे सगळ्या जे सायंटिस्ट आले त्यांच्याजवळ काय होतं? एक टास्क होतं, की या एलिमेंट्स वेगवेगळे कसे होत गेले? काळानुरूप म्हणजे वेगवेगळ्या काळानुसार काय होत होते? डिस्कव्हरीज होत गेली आणि असे वेगवेगळ्या एलिमेंटची निर्मिती होत होती. तर त्यावेळेस त्यांच्यासमोर एक टास्क होता, की या वेगवेगळ्या एलिमेंटची अरेंजमेंट कशी करायची? तर म्हणजे न्यूलँड्स या सायंटिस्टने ऑक्टेव्ह थेरी दिलेली होती. ऑक्टेव्ह नुसार त्यांनी काय केलं होतं? अरेंजमेंट केली होती. मेंडेलिव्हने केली होती. मग आणि मोस्टलीनं शेवटी जे मोस्टलीने केलेले आज सगळेजण आपण म्हणजे पिरियोडिक टेबल वापरतो ते मोस्टलीचं वापरतो आणि त्याला नाव काय आहे? मॉडर्न पिरियोडिक टेबल असे म्हणतो. त्या मोस्टलीनी त्या मोस्टली या वैज्ञानिकाने कोणत्या बेसिसवरती त्या पिरियोडिक टेबलची अरेंजमेंट केली होती? तर त्याचा आन्सर पहा काय आहे? त्याचा आन्सर ॲटॉमिक वेट सॉरी ॲटॉमिक नंबरनुसार त्यांनी अरेंजमेंट केली होती. त्याला काय म्हणतात? अणूचा क्रमांकनुसार त्यांनी काय केली होती? अरेंजमेंट केली होती. ॲटॉमिक नंबर म्हणजे जसं-जसं नुसार ॲटॉमिक नंबर असेल त्याच्यानुसार त्यांचं पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंटची रचना म्हणजे एलिमेंटचं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि अशी अरेंजमेंट कोणी केलेली आहे? मोस्टलीने केली होती. लक्षात ठेवा ॲटॉमिक वेटलाच काय म्हणतात आपण? ॲटॉमिक मास म्हणतो. ॲटॉमिक काय म्हणतात आपण? मास म्हणतो. या ॲटॉमिक मासनुसार जी अरेंजमेंट केली होती ती कोणी केली होती? मेंडेलिव्हने केली होती. मेंडेलिव्हने केली होती. लक्षात ठेवा मेंडेलिव्हने केली होती. म्हणून मेंडेलिव्ह आणि मोस्लीमध्ये काय फरक आहे? मोस्लीने काय दिलं आपल्याला? की आवर्त सारणी मूल्यांची रचना कोणत्या बेसिसवरती दिली? अणूच्या क्रमांकानुसार दिली. एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन अशा प्रकारे आलं, काय आलं? की मोस्टलीच्या जागी तुम्हाला दिलं असेल मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने ॲटॉमिक म्हणजे त्या एलिमेंटची रचना कशी केलेली आहे, तर त्याचा आन्सर काय असणार आहे मग त्यावेळेस? ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मासनुसार केली होती. मग हे हे खूप डिफिकल्ट जाऊ लागलं. त्याच्यानंतर याला चेंजेस करून कोणी ॲटॉमिक नंबरनुसार या एलिमेंटची म्हणजे पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट केली होती. मोस्टली या वैज्ञानिकाने केलेली होती. आता ध्यानात ठेवायचं. म्हणजे हा क्वेश्चन केमिस्ट्रीचा कशावरती विचारला त्याने? आवर्त सारणीवरती क्वेश्चन विचारलेला होता. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन. आता कशाची सुरुवात होत आहे तुमची? बॉटनीचे होत आहे का पाहूया आपण. हे बघा बॉटनीचे क्वेश्चनची स्टार्टिंग झालेली आहे. त्यातला हा क्वेश्चन आहे. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे कोणते-कोणते आहेत म्हणून त्याने विचारलेला आहे क्वेश्चन. The 5 kingdoms under the recent scheme of classification are. लक्षात ठेवा. त्याचा आन्सर म्हणजे काय कोणता आहे? प्रोटिस्टा पहिला येते का? येत नाही. म्हणून हे केलं. त्याच्यानंतर बघा मोनेरा इथे दिलं, इथं प्रोटिस्टा दिलं, इथं पण प्रोटिस्टा हा पण पर्याय काय गेला तुमचं चूक झालं. पहिल्यांदा कोण येते? मोनेरा येते. मोनेरा याच्या नंतर इथं इथं प्रोटिस्टा आणि इथे काय दिलं? फंगाई दिलं.
फंगा येते का अगोदर? हे येत नाही म्हणून हा आपण पर्याय दिला. म्हणून याचा आन्सर काय? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटेनी, एनिमलिया. याचा आन्सर काय आहे? ओन्ली बी. ओन्ली बी कुठे आहे बघा? इथं आहे. लक्षात आलं? ओन्ली बी इज करेक्ट आन्सर. आता लक्षात ठेवा, आता दुसरा क्वेश्चन याच्यावरती काय बनवू शकेल, की फाय किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कोणत्या वैज्ञानिकाने दिलं? तर हे कोणी फाय किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम हा कोणत्या वैज्ञानिकाने दिलं? R.H. विटाकर. कोणी दिलेलं आहे? R.H. विटाकर. विटाकर या वैज्ञानिकाने काय दिलेले आहे? फाय फाय किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दिलेलं आहे. फाय किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन कोणी दिलेलं आहे? यांनी दिलेलं आहे. आर एच विटाकर यांनी दिले. हे क्वेश्चन फ्रेम झालं. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला आहे ना हे क्रम ध्यान ठेवायचे. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, एनिमल. त्याची आपण टेक्स्ट देऊया एक. छानपैकी काय देऊया तुम्हाला? टेक्स्ट देऊया. याची टिक ध्यान ठेवायचं असेल तर काय ध्यान ठेवायचं? एमपी की बुरशी. काय ध्यान ठेवायचं? एमपी की बुरशी. यम म्हणजे काय असते? यम म्हणजे लक्षात ठेवा वेरा. यम म्हणजे काय असते? मुनेरा. टी म्हणजे काय तुमचं? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा. आणि बुरशीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण? फंगाय. काय म्हणतो आपण? फंगाय. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, पहिल्यांदा प्लांट येतात की अॅनिमल? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यांदा प्लांट्स वगैरे येतात, मग अॅनिमल्स आलेले आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये प्लांटी आणि अॅनिमल मध्ये पहिले कोण येतात? प्लांट येतात आणि नंतर कोण येतात? अॅनिमल येतात. ते ध्यान ठेवायचं. आपल्याला हे क्रम कुठेच पण एखाद्या वेळेस असाच प्रकारे क्वेश्चन आला तर आपण चुकवला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून याच्यासाठी टिप्स कोणती आहे? टेक्स्ट कोणती आहे? एमपीकी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. पहा, टॉक्सिक सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर, बघा एक टॉक्सिक सॉरी, मलेरियाच्या तापात थंडीपासून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश हा विषारी पदार्थ दिसून येतो. हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचं आन्सर काय बघा? हिमेझोइन. काय आलेलं आहे? हिमोझोइन हा आन्सर येतो. इंग्लिश मध्ये वाचू. अ टॉक्सिक सबस्टन्स रिस्पॉन्सिबल फॉर चिल्स अँड हाय फीवर occurring every 3 to 4 days in malaria fever. कोणत्या fever मध्ये विचारलेलं आहे? मलेरिया फीवर बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. इज ड्यू टू, तर ह्याचा आन्सर काय? हिमेझोइन. लक्षात ठेवा, मलेरिया हा डिसीज आपल्याला माहिती आहे कशामुळे होतो? डासांच्या चावण्यामुळे होतो. अॅनाफिलस मॉस्किटो त्याच्यामुळे होतो. आता काय करायचं? त्याच्यावरती तर हे थोडंसं डीपला जाऊन क्वेश्चन त्यांनी आज केलेलं होतं. तर आपल्याला ओळख असली पाहिजे की मलेरिया डिसीज कसा होतो किंवा आपली बॉडीमध्ये तो कसा स्प्रेड होतो, तर आपण घेऊया. आता पहा, काय पाहायचंय? तर ज्यावेळेस एक हा मलेरिया डिसीज पहा, कोणानुसार तो? अॅनाफिलस मॉस्किटो नुसार होतो. मॉस्किटो नुसार होतो. ज्यावेळेस हे डास आपल्याला चावतात, त्यांनी मग आपल्या बॉडीमध्ये काय स्प्रेड करतात? त्यांनी काय स्प्रेड करतात? पॅरासाइट स्प्रेड करतात. कोणता पॅरासाइट स्प्रेड करतात? पॅरासाइट स्प्रेड करतात आणि त्याच्यामध्ये कोणता जीव असतो? प्लाझ्मोडियम असतो. काय असतो? प्लाझ्मोडियम असतो. आणि ज्यावेळेस हा प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये आपल्या रक्त शिरतो, मग तो कोणाला किल करतो? आपल्या बॉडी मधल्या रक्तातलं आरबीसी ला काय करतो? किल करतो. आरबीसी ला किल करतो. आरबीसी ला किल करतो. मग आरबीसी ला किल करत असताना आपल्याच बॉडीमध्ये काय तयार होते? याच्या बदल्यात हो, काय तयार होते? हिमोझोईन तयार होते. काय तयार होते? हिमोझोईन तयार होतात. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस हे हिमोझोईन आपल्या बॉडीमधून नष्ट होतात, त्यावेळेस आपल्याला काय वाटते? थंडी वाजून आपल्याला ताप येत असते. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादा मॉस्किटो आपल्याला चावतो, चावल्यानंतर त्याने आपल्या बॉडीमध्ये प्लाझ्मोडियम नावाचं पॅरासाइट सुरू करतात. ते प्लाझ्मोडियम आपल्या कोणत्या ऑर्गनला अफेक्ट करतात? तर रेड ब्लड कार्पस्कस म्हणजे लाल पेशींना अफेक्ट करतात. त्याद्वारेच आपल्या बॉडीमध्ये काय तयार होते? हिमोग्लोबिन तयार होत असते आणि त्या हिमोग्लोबिनमुळे काय होते? ते हिमोग्लोबिन ज्यावेळेस आपल्या याला प्रतिकार करण्याची आपली बॉडीची क्षमता वाढते, त्यावेळेस आपल्याला काय वाजते? थंडी वाजते आणि ताप येत असते. अशा प्रकारे याचं काय केलेलं आपण? मलेरिया डिसीज बद्दल सांगितलं. मलेरियामध्ये 2 कॉसिंग एजंट असतात.
एक म्हणजे मॉस्किटो आणि त्याच्यामध्ये असणारं प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियमचे वेगवेगळे जे स्पेसेस असतात ते आपल्या बॉडीला अफेक्ट करत असतात. अशा प्रकारे आपण मलेरियाचं थोडंसं नॉलेज घेतलेलं म्हणजे सांगितलेलं आहे. आता पहा आफ्रिकन काय नेक्स्ट क्वेश्चन पहा. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? इंग्लिशमध्ये पहा द डिसीज आफ्रिकन स्लीपिंग इज पहा सॉरी आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस इज कॉज बाय विच ऑफ दी फॉलोइंग पॅरासाइट मुळे होत असतो ते विचारेल आहे. त्याचा आन्सर काय ट्रिपॅनोसोमा हा पॅरासाइट असतो. त्याला ट्रिपॅनोसोमा काय म्हणतो लक्षात ठेवा. ब्रुसी असते काय असते BRUCEI ब्रुसी हा स्पेसिस असतो. या स्पेसिस नुसार काय असतो हे स्पेसिस म्हणजे काय असते एक प्रकारचा पॅरासाइट असतो. काय असतो पॅरासाइट म्हणजे काय असते परजीवी असतो. त्या परजीवीमुळे कोणता डिसीज होतो? आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा डिसीज असतो. तर ध्यानात ठेवायचं आपल्याला याचा आन्सर काय तुमचं ट्रिपॅनोसोमा हे आहे. आता पहा हा क्वेश्चन कधीचा आहे? म्हणजे 2020 चीच एक्झाम आहे. हे कोणता पेपर आहे आपला? ग्रुप बी चा पेपर आहे आणि असाच क्वेश्चन कधी विचारलं त्यांनी? 2020 चीच एक्झाम होती. त्याच्यामध्ये काय विचारलं होतं? राज्यसेवेला क्वेश्चन आला होता. मला सांगते त्यातल्या त्यात राज्यसेवेची एक्झाम कशी होती? अगोदर झाली होती आणि त्याच्यानंतर काय झाली होती? आपली ग्रुप झालेली होती. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, राज्यसेवेला त्यांनी कशाप्रकारे क्वेश्चन विचारला होता? काय क्वेश्चन होता तर आपण ते पण पाहूया. त्यांनी काय विचारलं होतं? आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा कोणाच्या चाव्यामुळे डिसीज होत असतो तो क्वेश्चन विचारला होता. म्हणजे कोणत्या डासामुळे होत असतो तो क्वेश्चन विचारला होता. तर त्याचा आन्सर काय होतं बघा. टीसी फ्लाय काय होतं? टीसी फ्लाय ही माशी ज्यावेळेस चावते त्यावेळेस ते कोणतं म्हणजे कोणतं पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये म्हणजे बॉडीमध्ये सोडत असेल ट्रिपॅनोसोमा नावाचं तो पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये शिरकाव करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्याला काय होतं आफ्रिकन स्लीप हा डिसीज होतो. तर त्यांनी काय विचारलं होतं राज्यसेवेमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. कोणत्या माशांमुळे तेसे मराठीमध्ये त्याला तेसे बघा असं लिहितात. तेसे माशीमुळे तेसे फ्लाय म्हणतात त्याला फ्लाय. फ्लायमुळे कोणता डिसीज होतो हा क्वेश्चन राज्यसेवेला विचारला आणि आपल्या कंबाईला काय विचारलं की आफ्रिकन स्लीपिंग पॅरासाइट कोणतो विचार. म्हणजे बघा आयोग कशा प्रकारे क्वेश्चन एका वर्षामध्ये दोन दोन तीन एक्झाम वेगवेगळ्या कंडक्ट करत असते त्याच्यामध्ये हाच क्वेश्चन कशाप्रमाणे फ्रेम करते ते तुम्हाला इथे मी सांगितलेला आहे. हाच क्वेश्चन पहा कशा प्रकारे आलेला आहे ते त्याची गंमत सांगितली. आता पाहूया आपण नेक्स्ट. बघा शैवाल आला शैवाल बॉटनीचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. बहुतेक ते झुलॉजीचे होते माझ्याकडून चुकी झाली. तर ते अगोदरचे 3 क्वेश्चन झुलॉजीचे होते. आता सुरुवात झाली आहे बॉटनीचे 3 क्वेश्चनची. आता पाहूया आपण शैवाल आले शैवाल आयोगाचा फेवरेट टॉपिक आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो हा क्वेश्चन विचारलेला आहे. इंग्लिश मध्ये पहा अल्गी अँड आर क्लासिफाईड इन विच ऑफ द फॉलोइंग. त्याचा आन्सर काय येते जिम्नोस्पर्म मध्ये अल्गी येते का? येत नाही. अँजिओस्पर्म मध्ये येते का अल्गी? अल्गी मध्ये शैवाल साधी वनस्पती येते हायली डेव्हलप झालेली अँजिओस्पर्म याच्यामध्ये येते का? येत नाही. ब्रायोफायटा मध्ये पण येतात का? नाही. तर त्याचा आन्सर काय तुमचं हॅलोफायटा. हॅलोफायटा मध्ये कोण येते तुमचं? शैवाल आणि बुरशी येत असते. लक्षात ठेवा आपण सगळ्यात महत्वाचं मी नेहमी म्हणते बॉटनी मध्ये कोण महत्वाचं आहे? बॉटनी मध्ये कोण महत्वाचं आहे? किंगडम प्लांटची. कोण महत्वाचं आहे? किंगडम प्लांटची. मग त्यांचं सब किंगडम काय ते लक्षात ठेवा सब किंगडम. त्यांचं सब किंगडम काय ते किंगडम प्लांटी सब किंगडम याच्यामध्ये 2 सब किंगडम आहेत. एक येते क्रिप्टोगॅमी दुसरं येते फिनोटोगॅमी. पहिलं वाला कोणतं येते मग क्रिप्टोगॅमी. मग या क्रिप्टोगॅमी मध्ये नंतर अजून काय डिव्हिजन आहेत. याच्यातलं डिव्हिजन याच्यानंतर डिव्हिजन कोणतं येते? डिव्हिजन हॅलोफायटा. कोणतं येते? हॅलोफायटा. या क्रिप्टोगॅमी मध्ये 3 प्रकारचे डिव्हिजन असतात. एक असते एक डिव्हिजन कोणतं आहे तुमचं? डिव्हिजन हॅलोफायटा. दुसरं वाला डिव्हिजन कोणतं आहे? ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. आणि तिसरं वाला डिव्हिजन कोणतं आहे? इरिडोफायटा. इरिडोफायटा. लक्षात आलं?
आता आपल्याला काय विचारलं, की या थॅलोफाइटामध्ये कोण-कोण येते? तर लक्षात ठेवा, या थॅलोफाइटचे जे 2 क्लासमध्ये डिव्हिजन होतं. थॅलोफाइटाचे 2 क्लासमध्ये काय असते? सब डिव्हिजन होत असते. त्याचे 2 क्लासेस आहेत. त्यामध्ये क्लास फर्स्ट वाला कोणचा आहे तुमचा? क्लास 1 म्हणजे कोण असते तुमची? अल्गी असते आणि क्लास 2 मध्ये कोण असते? फंगाय असते. क्लास 2 मध्ये कोण असते? फंगाय असते. म्हणून हा क्वेश्चन त्यांनी आज केलेला आहे, की या थॅलोफाइटामध्ये कोण आहे? ते एक तुमचा क्लास अल्गी येते आणि दुसरं कोण येते? समजलं असेल की किंगडम प्लांटीचं किती इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. तर बॉटनीमध्ये पहा किंगडम प्लांटीचं आपण डिटेलमध्ये काय केलेलं आहे त्याचं चार्ट दिलेला आहे. आता पाहूया पुढचं क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने अंकुंच पावतात? अं, त्याचा आन्सर काय पाहूया इंग्लिशमध्ये पहा. इन विच ऑफ द फॉलोइंग डिसीज ऑफ प्लांट्स क्लोरोफिल ऑफ द लिव्स गेट डिस्ट्रॉइड अँड द लिव्स श्रिंक होते? त्याचा आन्सर काय आहे? मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको किंवा मोझॅइक डिसीज ऑफ टोबॅको तेच आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये सेमच आहे. तर अशा डिसीज मध्ये काय होत असं की रोगामुळे झाडाच्या पानातील जे हरितद्रव्ये असतात ते काय होतात? नष्ट होऊन जातात आणि झाडाची पाने कशी होतात? अंकुर पावतात. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? एक डिसीज दिलेला आहे. हां, त्या डिसीजची लक्षणे दिलेली आहेत, की कोणत्या रोग म्हणजे कोणत्या वनस्पतीला रोग रोग झाला असेल तर अशा प्रकारची त्याची लक्षणे दिसून येतात ते विचारलेलं आहे. आता पहा, ही 2020 ची एक्झामिनेशन आहे. 23-24च्या एक्झामात त्यांनी काय केलेलं आहे? विविध प्रकारचे वनस्पतींचे रोग आणि त्यांची कार्यक्षम कोणते आहेत, त्यांचे कॉझिंग एजंट्स कोणते आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन काय केलेलं आहे? आस्क केलंय. आता पहा, याच क्वेश्चन मधलं काय विचारलेलं आहे बघा, हे सिट्रस कॅन्कर. हे काय आहे? सिट्रस कॅन्कर. हे सिट्रस कॅन्करचं त्यांनी एकदा काय केलेलं कॉझिंग एजंट्स विचारलं. काय ते झॅन्थोमोनास सिट्री. याचं काय ते? झॅन्थोमोनास. काय ते झॅन्थोमोनास सिट्री. झॅन्थोमोनास सिट्री. हे काय आहे त्याचं? कारक जीव आहे. तर लक्षात ठेवा 2000 ग्रुप सी हे बघा लक्षात ठेवा ग्रुप सी मेन्सची एक्झाम 2023 ला झाली. तर या 23च्या एक्झाम मध्ये काय विचारलं होतं त्यांनी? एका साइडला त्यांनी दिले होते वेगवेगळ्या प्लांटचे डिसीज आणि एका साइडला काय दिलं होतं त्यांनी कॉझिंग एजंट दिले होते. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. सिट्रस कॅन्कर त्याचं कॉझिंग एजंट काय? तर काय त्याचं कॉझिंग एजंट? झॅन्थोमोनास सिट्री. लक्षात ठेवा एखाद्या पर्यायाचा आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचे ते पण मी तुम्हाला इथे अनालिसिस करून सांगत आहे. आता पहा क्वेश्चन आलेला आहे. म्हणून आपल्याला हे पण ध्यानात ठेवायचं. आता हे हे झालं. आता पाहूया आपण टिनिया. तर मग हे रायझोक्टिनियाचं कॉझिंग एजंट कोणतं आहे? तर हे ध्यानात ठेवूया आपण. तर कॉझिंग एजंट कोणतं आहे? रायझोक रायझोक्टोनिया सोलॅनी. काय याचं कॉझिंग एजंट? सोलॅनी. पुढच्या वेळेस तुम्हाला जर अशी मॅच द फॉलोइंगला हे आलं असेल, तर कॉझिंग एजंट कोणतं आहे मग? रायझोक्टिना सोलॅनी आहे. हे पण ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आता पहा स्पॉट ऑफ जवार कोणते डिसीज आहे? स्पॉट ऑफ जवार. तर हा याच्यासाठी कॉझिंग एजंट कोणता आहे? तर ते आपण पाहूया. याच्यासाठी कोणतं आहे? थोडंसं डिफिकल्ट नाव आहे याचं. काय नाव आहे? बॅक्टेरियोटा काय स्पॅसिलोथिका स्पॅसिलोथिका सॉर्घी. तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला विचारलं स्मोट ऑफ ज्वार त्याचं कॉझिंग एजंट कोणतं आहे तर काय स्टॅफिसिलोथिका सॉर्गी हा त्याचा कॉझिंग एजंट आहे म्हणून ध्यानात ठेवायचं. हे बघा एखाद्या आपण फक्त आणि फक्त क्वेश्चनचं आलं म्हणजे क्वेश्चन आला त्याचा आन्सर केला आणि सोडून दिला असं आहे का? आपलं नाहीये. म्हणजे चारही पर्यंत आपण अभ्यास कसं म्हणजे त्यांचा डिटेलमध्ये आपण अनालिसिस घेतलेला आहोत. तर बघा हा क्वेश्चन कसं विचारलेला आहे खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? हा पण बॉटनीचा तिसरा वाला क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? किंवा इंग्लिशमध्ये विच ऑफ द फॉलोइंग बायो फर्टिलायझर इज ऍडेड इन राईस फील्ड मध्ये कोणतं बायो फर्टिलायझर यूज करतात ते सांगितलं विचारलेलं आहे. त्याचा आन्सर काय? नील हरित शेवाळ. ब्ल्यू ग्रीन अल्गी. आलं अजून 24 पासून 23 अजून कोणती आज 20 ची एक्झामिनेशन. प्रत्येक एक्झामला अल्गी आयोगाचा टॉपिक आहे आणि अल्गी मध्ये पण अजून कोणतं आहे? ब्ल्यू ग्रीन अल्गी. नावात अल्गी आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी नाव आहे बट तो काय आहे? एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. याचं दुसरं नाव काय आहे? याला काय म्हणतो आपण? सायनो बॅक्टेरियाला काय म्हणतो आपण? सायनो बॅक्टेरिया. लक्षात ठेवा. आणि हा सायनो बॅक्टेरिया काय करत आहोत आपण?
ॲज अ बायो फर्टिलायझर आणि त्यातल्या त्यात तांदळाची जी शेती असते त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर म्हणून आपण यूज करत आहोत. कोणाला यूज करत आहोत? तर सायनोबॅक्टेरियाला आपण यूज करत आहोत. आता पाहूया आपण रेड अल्गीचं बघा एकदा अजून आयोगाने रेड अल्गीवरती पण केलेला आहे. रेड अल्गीचा वापर आपण अगार म्हणून केलेला असतो. कुठे करतो आपण? अगार अगार निर्मितीमध्ये अगार निर्मिती बनवण्यासाठी कोणाचा वापर करतो आपण? रेड अल्गीचा वापर करतो. त्याच्यानंतर बघा रायझोबियम सगळ्यात महत्वाचं रायझोबियम हा काय आहे तुमचं बॅक्टेरिया आहे. काय अल्गी नसून काय आहे बॅक्टेरिया आणि याचा वापर आपण नायट्रोजन फिक्सेशन मध्ये करतो. कुठे करतो आपण? नायट्रोजन फिक्सेशन मध्ये याचा वापर होत असते. लक्षात ठेवायचं नायट्रोजन फिक्सेशन आणि हे कुठं असतात? स्पेशली लेगुमिनस प्लांट्स मध्ये असतात. कुठे असतात? लेगुमिनस प्लांट्स मध्ये असतात. प्लांट्स मध्ये असतात. हे झालं. आता पाहूया आपण ब्राऊन अल्गी काय असते? ब्राऊन अल्गी काय असते बघा. ज्यावेळेस आपण फूड मटेरियल वापरतो ना, फूड मटेरियल एखादं फूड बनवायचं असेल तर त्याचं काय असतो? थिकनरचं काम करतो तो. थिकनर म्हणून काय करतो तो? मदत करतो. थिकनरचं आहे की नाही बेकरीचे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी जे जे असतात त्याच्यामध्ये थिकनिंग एजंट म्हणून कोण काम करतो तुमचं? ब्राऊन अल्गीचं ॲज अ फूड म्हणून वापर केला जातो. तसे भरपूर वेगवेगळे त्याचं काय आहे इम्पॉर्टन्स आहे. बट आपण एक्झामला यापूर्वी कशाप्रकारे क्वेश्चन आले ते पण इथे डिटेलमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे अगारबद्दल क्वेश्चन आलेला आहे, रायझोबियमचं क्वेश्चन आलेलं आहे किंवा तुमचा आता दुसऱ्या वेळेस ब्राऊन अल्गीवरती पण क्वेश्चन येऊ शकेल. त्या प्रकारे आपण घेतलेलं आहोत. आता पहा जीवाणू खालीलपैकी नराशय यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. हा क्वेश्चन त्यांनी काय केलेला आहे? पास केलेला आहे. तो पाहूया आपण. काय क्वेश्चन आहे? कोशिकांवरील रिसेप्टरमध्ये बदल करणे, एमडीआर पंप वेगवेगळ्या एन्झाईमचा स्रोत जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. इंग्लिशमध्ये पहा मेकॅनिझम विचारलेलं आहे बाय विच बॅक्टेरिया बिकम्स रेझिस्टन्स टू अँटीमायक्रोबियल एजंट्स आर अँटीमायक्रोबियल एजंट्स आर म्हणजे काय म्हटलं बघा म्हणजे अशा जीवाणूंच्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध एखादा जीवाणू करत असेल तर कशा प्रकारे करतो त्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे क्वेश्चन आस्क केलेला आहे. अशा अशा क्वेश्चनला कसं डील करायचं? हा क्वेश्चन कसा होता थोडासा की डेप्थमध्ये जाऊन त्यांनी विचारलेलं होतं. म्हणजे मेकॅनिझम विचारलं होतं. एखाद्या बॅक्टेरियाचा डिटेलमध्ये त्यांनी मेकॅनिझम विचारलं होतं. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये अगोदर रीडिंग करून घ्यायचं आणि येत नसेल तर कसं सोडवायचं ते सांगणार आहे मी. इथे काय असते अल्टरनेशन इन सरफेस रिसेप्टर्स फॉर ड्रग्स करते म्हणे तो. त्याच्यानंतर काय एमडीआर म्हणजे काय मल्टी ड्रग रेजिस्टन्स काय असते? मल्टी ड्रग रेजिस्टन्स असते. एमडीआर पंप फॉर्मेशन करतो म्हणे. सिक्रेशन ऑफ इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम्स म्हणजे एखाद्या एन्झाईमला इनॅक्टिव्हेट पण करण्याचं काम बॅक्टेरिया अशा प्रकारच्या क्वेश्चनला काय करायचं जर काही येत नसेल सॉल्व्ह करायचं असेल तर अशा क्वेश्चनच्या आन्सरला काय करायचं आपण ऑल ऑफ दी अबोव्ह आन्सर काय करायचं घेऊन जायचं म्हणजे ए बी अँड सी आणि खरंच त्याचा आन्सर काय दिला आयोगाने अ ब आणि क त्याचा आन्सर दिलेला आहे म्हणजे एखादं आता लक्षात ठेवायचं आता बॅक्टेरियाचं फंक्शन हा ठेवायचं की कशा प्रकारे मेकॅनिझम बाय व्हिच बॅक्टेरिया बिकम्स रेझिस्टन्स टू अँटी मायक्रोबियल एजंट्स कशा प्रकारे करतो तो काय करतो तो अल्टरनेशन इन सरफेस रिसेप्टर फॉर ड्रग्स ते ड्रग्स जे असते त्याचे काय करतो चेंजेस करतो ते सरफेस रिसेप्टर असते त्याच्यावर चेंजेस करतो दुसरं काय करतो तो एमडीआर पंप करतो म्हणजे काय मल्टी ड्रग रेजिस्टन्स पंप बनवतो त्याच्यानंतर काय करतो सिक्रेशन ऑफ इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम्स पण बॅक्टेरिया करतो. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. काय विचारलं? स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा डॅशमुळे होते. आपल्याला ध्यानात ठेवायचं स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग इज कॉज बाय. इथे काय म्हणलं कोणानुसार कोणत्या जीवाणूनुसार होतं ते विचारलं नाही. तर तो जीवाणू तिथे जाऊन काय बनवतो त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेलं होतं. तर आता आपला अभ्यास कशावरती असला पाहिजे? स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग कॉज बाय कशानुसार होतो? स्टॅफिलोकॉकस ऑरियस या बॅक्टेरियानुसार होतो हा डिसीज. स्टॅफिलोकॉकल स्टॅफिलोकॉकस ऑरियस हा काय आहे? बॅक्टेरिया आहे. हा काय आहे? बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरियानुसार त्या बॅक्टेरिया काय करतो? बॉडीमध्ये म्हणजे एंटरोटॉक्सिन तयार करतो, विष तयार करतो. कोणतं विष तयार करतो? एंटरोटॉक्सिन. कोणतं तयार करतो? एंट्रोटॉक्सिन नावाचं काय करतो? विष तयार करतो. विष तयार करतो. लक्षात ठेवायचं विष तयार करतो. बघा, स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग इज कॉज्ड बाय
इंजेक्शन ऑफ परफॉर्म द एंटेरोटॉक्सिन, तर त्याचा आन्सर काय? फर्स्ट आन्सर आहे. आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्गत केल्यामुळे कोणता रोग होतो? स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होत असते. हा क्वेश्चन त्यांनी काय म्हणलेला आहे, की कोणानुसार होतो याचे असा क्वेश्चन न विचारता अ, म्हणजे तो विषबाधा झाल्यानंतर कशानुसार होतो? एंटेरोटॉक्सिन नावाचं काय एंटेरोटॉक्सिन नावाचं काय तयार असते? विष तयार होते आणि ते विष तयार झाल्यामुळे कसे काय होते मग तुम्हाला विषबाधा होत असते. आता आपल्याला काय ध्यानात ठेवायला पाहिजे, की स्टॅफिलोकोकल फूड पॉइझनिंग हे कशामुळे होत असतो? स्टॅफिलोकोकस ऑरियस या बॅक्टेरियामुळे होत असतो. आता कधी-कधी एखाद्या वेळेस आयोग असं पण क्वेश्चन विचारतो, की कोणत्या बॅक्टेरियानुसार होईल म्हणून. तर याचा आन्सर स्टॅफिलोकोकस ऑरियस अशा प्रकारे येऊ शकेल. पण डेप्थमध्ये हे पण जाऊन त्यांनी विचारलं होतं, की पुढे काय होईल म्हणून. तर याचा आन्सर काय? त्याचा फर्स्ट आन्सर आहे. आधी तयार केलेले एंटरटॉक्सिन अंतर्गत केल्यामुळे हा विषबाधा होत असते. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट आहे. राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग केंद्र डॅश येथे आहे. नॅशनल साल्मोनेला फास्ट टायपिंग सेंटर इज ॲट, म्हणजे हे बघा कशावरती विचारलेलं आहे क्वेश्चन तुम्हाला? आरोग्यशास्त्रावरती क्वेश्चन आहे. आणि त्यातल्या त्यात आरोग्यशास्त्राचा अभ्यास ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला कसं आपल्या देशामधले वेगवेगळ्या प्रकारचे जे सेंटर्स आहेत, केंद्र आहेत, त्यांचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यावरती अगोदरच्या एक्झामला एक क्वेश्चन विचारत होते. म्हणजे 2023 ला नवीन सिलेबस आला त्याच्यापूर्वी अशा प्रकारचे सेंटर आहे. कंपल्सरी एक क्वेश्चन येत होता. आपलं काम आहे आता पण खूप स्पेसिफिक सेक्टर आहे ते पण आपल्याला डीपमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आता पाहूया आपण त्याचा आन्सर काय? त्याचा आन्सर काय आहे? लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली येथे काय आहे म्हणे फास्ट टायपिंग केंद्र आहे. नॅशनल सॅल्युलर फास्ट टायपिंग सेंटर इज ॲट लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू. लक्षात ठेवा. फक्त हे म्हणजे आन्सर केलं सोडून द्यायचं का आपल्याला पर्याय नाही. ते 2-3 आन्सर कसे आहेत पहा. काय म्हणते त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली. फक्त हे मेडिकल कॉलेज आहे. इथं असं असं स्पेसिफिक सेंटर नाहीये. आता दुसरी गोष्ट नावात तर दिले त्यांनी हे अभ्यास करायचा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजेस कोलकाता. हे पाठच करून ठेवायचं. पुढच्या वेळेस क्वेश्चन आला, काय क्वेश्चन येईल? की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीजेस कुठे आहे? त्याचा आन्सर काय? कोलकाता येथे आहे. आता बघा शेवटचं काय? नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल हे ध्यानात ठेवायचं. हे पण कुठं आहे डिसीज कंट्रोल? न्यू दिल्लीलाच आहे. हे पण लक्षात ठेवायचं. न्यू दिल्लीला आहे हे पण. आणि याचं नाव पूर्वी काय होतं? नॅशनल काय नाव होतं पूर्वी याचं? हे पण ध्यानात ठेवायचं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. कम्युनिकेबल डिसीजेस हे नाव होतं. आता बघा पहा तुम्ही आता काय नाव झालं याचं चेंज झालं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणून नाव झालं. आणि याच्यामध्ये काय करतात की कम्युनिकेबल जे डिसीज होतात त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास कुठे करत असतात? त्या इन्स्टिट्यूटला करत असतात. आणि हे इन्स्टिट्यूट पण कुठे आहे? न्यू दिल्लीलाच आहे. आता बघा आपल्या क्वेश्चनकडे वळूया आपण. आपलं क्वेश्चन काय विचारलं की नॅशनल साल्मोनेला फाज. लक्षात ठेवा. तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आता मी, की काय पहा, की फाज नावात काय आहे? फाज टायपिंग म्हणजे काय दिलं बघा? फाज टायपिंग केंद्र. हे काय करते? काय करते हे? एनालिसिस करते. कशाचं एनालिसिस करते? तर नावात काय फाज. फाज म्हणजे काय? बॅक्टेरियोफाज. फाज म्हणजे काय? कोणाला म्हणतो आपण? बॅक्टेरियोफाजला म्हणतो. बॅक्टेरियोफाज काय आहे? एक प्रकारचं काय आहे तुमचं व्हायरस आहे, विषाणू आहे. हा विषाणू काय करतो? बॅक्टेरियोफाज हा अशा प्रकारचा विषाणू आहे. तो कोणाला इफेक्ट करतो? तो व्हायरस बॅक्टेरियाला अटॅक करून बॅक्टेरियाचं जीवन नष्ट करतो. तर आपण काय म्हणतो? बॅक्टेरिया फॉज म्हणतो. आणि इथे कसं असते, या इन्स्टिट्यूट लेडी हॉर्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्लीला कसं असते, ते फाज स्टडी काय करतात? अनालिसिस करत असतात. कशाचं अनालिसिस करतात? लक्षात ठेवा, हे फाज कशाचं अनालिसिस करतात? हे नावात दिलेलं आहे साल्मोनेला. काय दिलेलं नावात? साल्मोनेला. साल्मोनेला हे काय आहे? बॅक्टेरिया आहे. काय आहे? बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियांचं वेगवेगळ्या प्रकारचे जे स्पेसीस असतात, त्यांचं डिटेल अनालिसिस कोण करत असते? हे फाज करत असतात. म्हणून ज्यावेळेस आहे की नाही आतड्यांचा रोग होऊन ते ताप येत असते, तर हे आतड्यांचा रोग कोणत्या बॅक्टेरियामुळे होत असतो? हे डिटेल अनालिसिस या दिल्लीला जे सेंटर आहे, लेडी हार्डिंग कॉलेज तिथे काय करते मग हे फाज अनालिसिस करत असतात. फाजचं केंद्र आहे. ते काय करतात? वेगवेगळ्या बॅक्टेरियांचं कसं कोणत्या बॅक्टेरियानुसार कोणता डिसीज होतो तो डिटेलमध्ये अनालिसिस करत असतात. तर आज आपण काय पाहिलं? अशा प्रकारे 2020च्या एक्झामचं 15 क्वेश्चनचं डिटेल आपण फक्त आणि फक्त क्वेश्चन आणि आन्सर न घेता आपण चारही पर्यायांचा अभ्यास आणि हे चारही पर्याय
किंवा हे क्वेशन दुसऱ्या एक्झामला कसे रिपीट झालेले त्याचं पण आपण डिटेलमध्ये एनालिसिस पाहिलेलं आहोत. धन्यवाद.